भाववाचक नामे साधत असताना खालील प्रत्यय वापरून आपण भाववाचक नामे साध्य करू शकतो. एक लक्षात ठेवायचं आहे, हे प्रत्यय लावले एखाद्या नामाला प्रत्यय जोडल्याच्या नंतर भाववाचक नामे तयार होतात. एखाद्या शब्दाला प्रत्यय जोडल्याच्या नंतर कोणते कोणते प्रत्यय आहेत तर य, त्व, पणपणा, ई, ता, की, गिरी, वा, आई, बी हे प्रत्यय जोडून बघा य जोडून तयार होणारे नामे. सुंदर पुढं य जोडलं, सौंदर्य. गंभीर य जोडलं, गांभीर्य. प्रत्यय लावला मधुरला, माधुर्य. धीर, धैर्य. क्रूर, क्रौर्य. शूर, शौर्य. उदार, औदार्य. नवीन, नाविन्य. अशा पद्धतीने आपल्याला य हा प्रत्यय जोडून भाववाचक नामे साधता येतात. ही सर्वच्या सर्व काय आहेत तर भाववाचक नामे आहेत. सौंदर्य, गांभीर्य, माधुर्य, धैर्य, क्रौर्य, शौर्य, औदार्य आणि नाविन्य. आता त्व हा प्रत्यय जोडून साधता येणारी भाववाचक नामे पाहू. माणूस या शब्दाला त्व हा प्रत्यय जोडल्याच्या नंतर पहा मनुष्यत्व, शत्रुत्व, मित्रत्व, प्रौढत्व, जडत्व, प्रभुत्व, नेतृत्व. पणपणा, देवपण हे नाम आहे. बाळ, बालपण हे पण नाम आहे. शहाणा, शहाणपण. वेडा, वेडपण, वेडेपणा. चांगला, चांगुलपणा. म्हातारा, म्हातारपण. मूर्ख, मूर्खपणा. अशी ही भाववाचक नामे साधता आली आहेत. ई, श्रीमंत, श्रीमंती. गरीब, गरिबी. बला ई जोडला, ई हा प्रत्यय लावला, बी. गोड, गोडी. चोर, चोरी. हुशार, हुशारी. ता, नम्र हा शब्द आहे, नम्रता जोड, नम्रता हा हे नाम आहे, लक्षात ठेवा भाववाचक नाम. सम, समता. वक्र, वक्रता. वीर, वीरता. एक, एकता. बंधू, बंधुता. की जोडून काय प्रत्यय पाहू. पाटील शब्द आहे, पाटीलकी हे नाम आहे. आपुलकी, मालकी, गावकी. फुशारीला फुशारकी. अशा पद्धतीने. गिरी, गुलामगिरी, फसवेगिरी, लुच्चेगिरी, भामटेगिरी, दादागिरी. वा हा प्रत्यय जोडून गोडचं गोडवा, गारचं गारवा. ओलाला जोडला तर ओलावा. दूर, दुरावा. थकणे, थकवा. आई हा प्रत्यय जोडून नवल हा शब्द आहे, नवलाई. चपळला आई प्रत्यय जोडला, चपळ आई, चपळाई. चतुर, चतुराई. दिरंग, दिरंगाई. महाग, महागाई. दांडगा, दांडगाई. महत्वाचं बघू. शांती, माधुरी, विश्वास. स्वतंत्रपणे विचारल्यास भाववाचक नामे सांगावीत, तर व्यक्तीसाठी वापरल्यास विशेष नामे सांगावीत. एखाद्या व्यक्तीसाठी व्यक्तीचं नाव आहे शांती, माधुरी, विश्वास, तर ही विशेष नामे झाली. पण जर स्वतंत्रपणे विचारलं शांती हे नाम कसे आहे, कोणते नाम आहे, कोणता नाम प्रकार आहे, तर भाववाचक नाम. माधुरी हा कोणता नाम प्रकार आहे तर भाववाचक नाम. विश्वास हा पण भाववाचक नाम. चला तर मग पुढे वाक्यातील नाम कसे ओळखावे. नाम ओळखण्याच्या साठी आपण काय करायला पाहिजे हे सांगितलेलं आहे. वाक्याचा कर्ता व कर्म नामात असते, लक्षात ठेवा. कर्ता आणि कर्म वाक्याचे नेहमी नामच असते. वाघाने ससा पकडला, वाघाने ससा पकडला. कर्ता कर्म हे दोन्ही पण काय नामच असतात. षष्टी प्रत्ययाच्या
म्हणजे चाचीचेच्या मागे व पुढे दोन्ही नामेच असतात षष्टी प्रत्यय. आजकाल यंत्रांचा हा प्रत्यय षष्टी प्रत्यय आहे. वापर खूप वाढला आहे, तरी नामे आहे. शब्दयोगी अव्ययाने जोडलेला शब्द नामाचे कार्य करतो किंवा नाम असतो. सत्य पुढे शहाणपण चालत नाही. सत्य पुढे हे शब्दयोगी अव्यय आहे, म्हणून हे सत्ता हे नाम झालं. पक्षी झाडावर बसला, वर हा शब्द लक्षात ठेवा हे शब्दयोगी अव्यय आहे. याला जोडून आलेला शब्द झाड हे पण नाम आहे. म्हणजे सत्ता नाम आहे आणि झाड पण नाम. भक्तीचे प्रत्यय जोडलेले शब्द नाम असतात किंवा नामाचे कार्य करतात. सागराने प्रतिसाद दिला नाम आहे. विभक्ती प्रत्यय ना. इथे काकांना नमस्कार सांगा, तर काका काय आहे? नाम आहे. अशा पद्धतीने आपण नाम ओळखायचे आहे. सर्वनामाच्या झा, झी, जे, झ्या प्रत्ययानंतर नामच असते. माझा सदरा, तुझे पुस्तक हे नामच आहे. आता आपण पाहू नामांचे उपयोग. नामांचे विविध उपयोग आहेत. सामान्य नामाचा विशेष नाम म्हणून उपयोग. एखाद्या सामान्य नामाचा एखादी विशिष्ट व्यक्ती, स्थळ किंवा वस्तू तसेच प्राण्यासाठी उपयोग केल्यास ते विशेष नाम असते. पहा, आमचा पोपट कालच गावाला गेला. पोपट हे जरी सामान्य नाम असलं तरी एखाद्या मुलाला आपण पोपट म्हणत असलो तर ते नाव असलं तर ते पोपट, आमचा पोपट कालच गावाला गेला म्हणजे कोण? एखादा मुलगा, त्याचं नाव ठेवलं आहे, तर ते विशेष नाम झालं. आत्ताच राजू नगरहून आला. नगर हा शब्द कोणत्याही शहरासाठी वापरत असलो आपण सामान्य नाम तरी नगर, अहमदनगरला नगर म्हणतात. नगर हे विशेष नाम आहे. शेजारच्या चिमणाबाई कालच देवाघरी गेल्या. आमची बेबी 9वीत आहे. बाबा पंचवटीत दर्शनासाठी जातात. विशेष नामाचा सामान्य नाम म्हणून उपयोग. एखाद्या विशेष नामाचा उपयोग दुसऱ्याला उपमा देण्यासाठी किंवा अनेक वचन म्हणून केल्यास ते सामान्य नाम होते. आमची बायको म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी हे विशेष नाम आहे. एखाद्या स्त्रीचं नाव आहे, मुलीचं नाव आहे लक्ष्मी, पण इथं सामान्य नामासारखा उपयोग केलेला आहे. आमची बायको म्हणजे लक्ष्मी. आईचे 16 गुरुवारांचे व्रत. आजच्या विद्यार्थ्यात आम्हाला भीम हवेत, सुदाम नकोत. आता भीम हा शब्द जरी विशेष नाम असला तरी इथे सामान्य नामासारखा उपयोग आहे. सुदाम हा जरी विशेष नाम असले तरी तो सामान्य नामासारखा उपयोग केलेला आहे. तुमची मुलगी त्राटिकाच. कालिदास हा भारताचा शेक्सपियर. आमच्या वर्गात 3 पाटील आहेत. त्या कैकेयीच्या कोण तोंडाला लागेल? तो केवळ कर्ण आहे. कर्ण जरी विशेष नाम असलं तरी कर्ण हे सामान्य नाम, एखाद्या औदार्य दाखवणाऱ्या नामाचं केल्यासारखं सामान्य नाम आहे. तो केवळ कर्ण आहे. भाववाचक नामांचा विशेष नाम म्हणून उपयोग. तर भाववाचक नामांचा उपयोग सुद्धा व्यक्तीसाठी केल्यास ती विशेष नामे होतात. शांती ही माझ्या धाकट्या भावाची मुलगी. भाववाचक नाम जरी असलं शांती, वेगळं स्पष्ट विचारल्याच्या नंतर शांती काय आहे तर भाववाचक नाम आहे. पण इथे शांती एका मुलीचं नाव दिले, ती शांती माझ्या धाकट्या भावाची मुलगी, हे विशेष नामासारखा उपयोग केलेला आहे. माधुरी सामना जिंकली, इथे सुद्धा विशेष नाम. विश्वास परीक्षेत पहिल्या वर्गाने पास झाला. या गोष्टी लक्षात असाव्यात. महत्वाचं म्हणजे शांती, माधुरी, विश्वास ही मुळातच भाववाचक नामे आहेत, परंतु एखाद्या व्यक्तीसाठी वापरली तरच ती विशेष नामे होतील. तर आता आपण पाहिलं की प्रत्ययांपासून भाववाचक नामे साधणे आणि वाक्यातील नाम कसे ओळखायचे. इथे आपण थांबू. धन्यवाद.